आणि कोथरूडमध्ये कुठेतरी एका चौकात जायला जागा मिळाली नाही, गाड्या होत्या, ट्रॅफिक होतं, म्हणून त्यांनी विचारणा केली, म्हणून त्याला बेदम मारहाण झाली. आणि जेव्हा मला हे समजलं, मी पोलिसांशी बोललोय. शेवटी देवेंद्र असो अथवा कुठलाही पुणेकर असो, माझ्या शहरात हे असं काही चालू मी देणार नाही. कोणी असलं तरी जर चुकी झाली असेल तर पोलिसांना सांगितलंय, जे काय 4 लोक होते त्यांना पकडलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. माझी हीच भावना आहे. अगदी सुशिक्षित मुलगा, IT इंजिनियर, आणि कुठंतरी फक्त ट्रॅफिक मध्ये जागा नाही जायला म्हणून विचारणा केली म्हणून मारहाण होती. तर मी असं म्हणेन की देवेंद्र नाही, पुण्यातला माझ्या कुठल्याही भागातला जरी एखादा तरुण असा असेल, नागरिक असेल, तर त्यासाठी सुद्धा तीच कडक भूमिका पोलिसांनी घेतली पाहिजे. आणि मी त्यासाठी काय आग्रह राहील. आजही माझं तेच म्हणणं आहे की जे कोणी त्याच्यात समावेश ज्यांचा आहे, जे सहभागी होते, ते सगळ्यांना पोलिसांनी कुणालाही सोडू नये.